प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये बघूया की जे काय करा ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानेच करा. हे शास्त्रात का लिहिलेलं आहे? पवित्र शास्त्रामध्ये असं का लिखाण केलेलं आहे की जर तुम्हाला काही करायचं आहे तर प्रभू येशू एकाच नावाने तुमच्या जीवनात सर्व काही पूर्ण होईल. आता तुम्ही विचार करणार, उद्या मी दारूचं ग्लास पिईन, ते पण सांगेल मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करेन. काही ठिकाणी तसं झालेलं आहे. मैताला जातात, सातव्याला जातात, तेव्हा ते तिकडे तसंच करतात. जे काय करा सांगते प्रभू येशूच्या नावाने करा. काही ठिकाणी तसं झालेलं. तर हे परमेश्वराचं कार्यासाठी तसं नाही आहे. जे चांगली कर्म आहेत किंवा चांगलं काम करायचं आहे ते जे काय आहे ते प्रभू येशूच्या नावानेच करा. कारण प्रभू येशूचं नाव इतकं प्रसिद्ध का झालेलं आहे आणि प्रभूच्या नावामध्ये मनुष्य इतका नाव मजबूतीमध्ये का उतरलेलं आहे? त्याला कारण आहे येशयाचं भविष्यवाणी दिलेलं. तर आपण सुरुवात करूया की येशू ख्रिस्ताचं नाव अनेक ठिकाणी अनेक प्रेषितांच्या हातातून संदेष्टाच्या म्हणजे मुखातून असे बोलणारे शब्द आलेले आहेत. यांच्यातून प्रभू येशूच्या नावाने सगळं कार्य घडलेलं आहे. आजच्या काळापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्याच नावाने सगळ्या गोष्टी बनतात आणि घडतात. जो परमेश्वर तुम्हाला न मला बनवतो किंवा घडवतो तो अशा पद्धतीने बनवतो ना अशा पद्धतीने घडवतो की आम्ही परमेश्वराच्या मार्गावर चालावे आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार आमचं संपूर्ण जीवन पवित्र आत्म्याच्या द्वारे बनवलेलं गेलं पाहिजे. तर येशयामध्ये तुम्ही 9 अध्याय 1 पासून आपण वचन सुरुवात करूया की प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा तारणारा म्हणून देव म्हणून आलेला होता. म्हणून त्याचं नाव फेमस करावं तर येशया त्याविषयी पूर्ण ऐतिहासिक माहिती देत आहे. तर त्याला म्हटलेलं आहे शांतीचा काय सांगते? शांतीच्या राजाचा जन्म. आता एकच राजा आहे, बरोबर आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तरी काय सांगितले? शांतीच्या राजाचा जन्म परमेश्वराच्या मार्गाचं आणि शिक्षणाचं आणि त्याच्या नियमाचा जो एक अनुभव बोलतात तो कशा पद्धतीने झाला पाहिजे. कारण येशया म्हणतो आज आपल्या जीवनामध्ये तारण करणारा तो एक परमेश्वर या पृथ्वीवर जन्माला येणार आहे आणि तो सर्वांचं जे म्हणजे पापात बसलेले आहेत, हे नाशात बसलेले आहेत, गाडीत पडलेले आहेत, अशा लोकांना तो बाहेर काढण्यासाठी जन्म घेऊन या पृथ्वीवर देव येत. तर येशयाने देवाची भविष्यवाणी दिलेली होती. कारण शब्द देव होता तर येशयाच्या मुखातून देव बोलला. कारण मग ते 10-20 मध्ये दिलेले तसं. तर हा प्रभू येशू ख्रिस्त आता योहान 1:29 मध्ये सांगितले, हा पहा जगाचे पापे हरण करणं म्हणजे अंधकारात पडणाऱ्या लोकांना प्रकाश मिळावा म्हणून
हा तारण करण्यासाठी प्रभू येशू आलेला आहे. तर प्रभू येशूच्या म्हणजे प्रभू येशूच्या बाबतीत जे आहे तर योहान स्पष्ट पूर्ण एशियासारखं शब्द बोलतोय. हालेलुया. आणि जो परमेश्वराच्या मार्गानुसार जो एलिया बरोबर तोच योहान म्हणून परत येतो या. हालेलुया. तो पवित्र आत्मेने जन्माला. हालेलुया. आज त्याच्याविषयी साक्ष देणारा योहान आहे. आणि हा पहिला अध्याय लूकमध्ये जर वाचलं तर दुसऱ्यापर्यंत वाचलं तुम्हाला त्याच्यातून स्पष्ट दिसेल की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला, त्याच्यानंतर योहानाचा जन्म कसा झाला, अशा पद्धतीचं त्याच्यात मार्ग दिलेले जात होते. आज तुम्ही आणि मी प्रभूमध्ये आहेत तर आपल्या प्रत्येकाची निवड परमेश्वराने जेव्हा केली तर त्यावेळेला प्रभूची सेवा करत राहायचं. कोणत्या मानवाची नाही, कोणत्या माणसाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. कारण योहान 6:44 तसं लिहिलेलं होतं की कोणता मनुष्य देवाकडे येतो ते पहिलं पित्याची इच्छा आकर्षित होते आणि पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणी त्याच्याकडे येणार नाही. जे पित्याची इच्छा आहे ती जो मनुष्य मान्य करतो त्याला परमेश्वर त्याचं दर्शनाचा अनुभव दाखवतो. आता पिता कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. जरा वचन घेऊया पुढे. तुम्हाला एशियामध्ये सगळ्या गोष्टीची त्याची ऐतिहासिक माहिती दिलेली आहे. त्याच्यात प्रत्येक गोष्टी 7:14 येशू ख्रिस्ताचा जन्म आलेला आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. पुढे बघा, अंधकारात चालणाऱ्यांना ते लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. आता बघा तुम्ही विचार करा, आपण पापात चालले. जेव्हा प्रभू येशूचा पूर्ण आपण स्वीकार करतो किंवा प्रभूच्या चरणाशी जेव्हा येतो तेव्हा आपल्याला कळते काय पुण्य आहे काय पाप आहे. पाप म्हणजे आपल्यात बसलेला एक शैतानिक आत्मा आहे. योग प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये माणूस चांगला आहे पण माणसाच्या आतमध्ये दुष्टाई एक आत्मा कार्य करतो. पौलाने याविषयी माहिती दिली. कोरिन्थीकरास 2 पत्र 12:7 तो ठोसे मारतो, आपल्याला पापामध्ये आकर्षित करतो आणि आपण हर गोष्टी खोट्यापासून सर्व वाईटापासून पापामध्ये चालण्याचा प्रयत्न करतो. बघा, मरणाच्या प्रदेशात बसणाऱ्यावर त्याला प्रकाश पडला. आता रोग करा 6:23 दिले. पापाचं वेतन मरण. आता जिथे आपल्यावर पापामुळे मरण येणार होतं तेव्हा येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला मरण नाहीसं झालं. योहान 11:25 त्यांनी पण वचन असं दिलेलं आहे, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी तो जगेल. किती वचनं आपल्या शरीरासाठी सेफ आहेत. आपले मार्ग बदलण्यासाठी परमेश्वर आपल्या शरीरामध्ये प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे, शक्तिशाली आहे. इब्रिकरा 4:12 वचन 2 धारी तलवारीसारखं आहे. ही 2 धारीची तलवार म्हणजे आत्म्याचं जीवन परिवर्तन करणारं देवाचा शब्द. आता फिलिपिकरा 4:4 प्रभूमध्ये सर्वदा पुन्हा म्हणे. आज प्रभूमध्ये जो आनंद आहे ते या जगाच्या पापामध्ये आनंद नाही. परमेश्वर आपल्या सगळ्यासाठी एक आनंदाचं हत्यार आहे, शांती. एकदा योहान 14:27 वचन दिलं, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, त्याला सांगितलं शांती. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये
देवाचं राज्य हे महत्त्वाचं आहे. काही शिक्षण असं आहे 27 किंवा 6:27 वचन. तर काही शिक्षण असं आहे की आपलं जीवन देवपित्याच्या शिक्षणानुसार बनलेलं पाहिजे. आता आपली मुलं जी आहेत बघा, त्यांना शिक्षण कोणतं मिळाले? धार्मिक आहे का अधार्मिक आहे? आपल्या मुलामध्ये अधार्मिक जास्त आहे. अधार्मिक कारण का? मुलांना शिव्या मारायला शिकवायला लागत नाही, प्रार्थना करायला 10 वेळा बोलायला लागते ना. मग तुम्ही विचार करा, करेंदी करा 2 पत्र 12:7, हा आत्मा त्याला ठोशे मारते. आणि जर तुम्ही आता एखाद्या माणूस प्रार्थनेमध्ये येऊन बसतो ना, त्याला कदाचित थोड्या टायमाने हळूहळू झोप येते का नाही येते? एक दुष्ट आत्मा, ते दुष्ट आत्म्यामध्ये 13:25 दिलेलं आहे, झोपेत निंदण पेरते, राग, नफरत, द्वेष, हेवा, म्हणजे सगळं वाईट आहे ना ते त्याला पेरून जातं. त्याग जीवन भविष्यात शांती तयार करते. म्हणून एक वचन असं लिहिलेलं आहे ना, त्या वचनाद्वारे आपलं जीवन एक कशा पद्धतीने परमेश्वराच्या मार्गानुसार चाललं पाहिजे. कारण पवित्र आत्मा शिकवतो, जेव्हा 14:26 दिलेलं आहे. कारण बिना पवित्र आत्म्याशिवाय कोणत्याच माणसाच्या जीवनामध्ये शांती प्राप्त होणार नाही. जर तुम्हाला शांती मिळवायची असेल तर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा मिळणं महत्त्व गरजेचं आहे. हालेलुया. आज परमेश्वराने आपल्यासाठी जे काही डिसिजन घेतले, निर्णय घेतलेले ते येशूने अगोदरच सांगितलं. त्याच्यानंतर योहान आपल्याला विषय सांगतो. कारण जे शिक्षण प्रभू येशू ख्रिस्तापासून माणसाला मिळते, तर त्या शिक्षणाशिवाय ही बघा, ही हाक आहे आपल्याला. प्रार्थनेची हाक म्हणजे पहिली व शेवट. समजलं का? या हाकेला दुसरी हाक येत नाही. दुसरी हाक शेवटच्या अंताची येते. मग बोल, अरे हे प्रार्थनेत होते, हे बंद केलं, ह्यांना असं झालं तसं झालं. ते बंद का झालं? की तुम्हाला संधी दिलेली होता नव्याचा जन्म. बरोबर? आज योहान 3:3 इस्रायलच्या गुरुला परमेश्वरी तो शिकवण दिलेला होता की नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हा नवीन जन्म परमेश्वराने आपल्यासाठी दिलेला आहे. त्याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्याच्या इच्छेनुसार आपलं जीवन आनंदित व शांतीत भरलेलं जाणार आहे. आणि जर प्रभूच्या मार्गानुसार आपण आपलं भविष्यात पुढे गेलं नाही तर आपलं जीवन मृत्यूदंडामध्ये प्रवेश केलं जात असते. युद्धाच्या गर्दी जोडे घातलेल्या योद्ध्याची जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्वात झाली आहे. हालेलुया. म्हणजे काही गोष्टी, काही बनणार, काय घडणार, काही नाही, हे सगळ्या गोष्टी विषयावर आपल्याला पवित्र शास्त्राची गरज आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सगळं डिसिजन दिलेलं आहे त्या 7व्या वचनामध्ये, तर तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळतील. वाच पुढे. वचन 6, कारण आमच्यासाठी बाळ जन्माला काय सांगते? आमच्यासाठी बाळ जन्माला आला आहे, आम्हाला पुत्र दिलेला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. हालेलुया. काय सांगते? शांतीचा अधिपती, सनातन पिता म्हणजे सनातन देव, आणि त्यांनीच पवित्र राज्य या पृथ्वीचं कार्य सांभाळलं शेवटपर्यंत. म्हणून त्यांनी काय सांगितलं? मत्ती 28:19-20 वचनमध्ये सांगितलं,
युगाच्या अंतापर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. कारण जो कोणी आज्ञा नियम विधी पाळते, मग त्यामुळे त्यांनी सांगितलं 19-20 वचन होते. मग पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. म्हणजे पिता कोण होता? परमेश्वर कोण होता? पुत्र कोण होता? आणि पवित्र आत्मा कोण होता? येशूच ख्रिस्त. रोमकरस 10:9 वचन वाच. रोमकरस पत्र 10 वचन 9 की येशू प्रभू आहे, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने तू आपल्या मुखाने कबूल करशील बघा कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, आपल्या अंतःकरणात तू विश्वास ठेवशील. कारण देव तोच होता. योहान 10:17-18. मी आपला प्राण परत घेण्यासाठी देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. वचन 18. कारण तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. हालेलुया. आता पिता कोण होता माहिती आहे? योहान 10:30. योहान 10 वचन 30. मी आणि पिता एक आहोत. कारण प्रकटीकरणामध्ये 22:13. प्रकटीकरण 22 वचन 13. मी अल्फा व ओमेगा, म्हणजे पहिला आणि शेवटला. आदी व अंत असा आहे. योहान 8:58. योहान 8 वचन 58. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, अब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. अब्राहम पहिला होता का येशू पहिला? हालेलुया. येशूच देव आहे. लक्षात ठेवा. पण तो या मानवी व्यवहाराप्रमाणे लोकांना शिकवत होता. कारण हे माझं देह आहे. आता देह कसा आहे? योहान 7 मध्ये तुम्ही 52-54 सुरुवात केलं, त्याच्याविषयी दिलेलं आहे. देह खाणं म्हणजे एशिया 53:5 त्याला मारहाण झालं आणि आम्हाला शैतानाच्या हातातून सोडलं गेलं. समजलं? पण आज आम्हाला समजत नाही, त्यामुळे आम्हाला देवाचं दर्शन येत नाही, म्हणजे जाणीव होत नाही देव कोण आहे ते. म्हणून एशियाने त्याला सांगितलेलं होतं की प्रभू येशू इकडे येणार आहे, तो देव आहे, तो मानवाचा तारणकर्ता आहे. बघा ते 7वं वचन काय सांगते बघ. यशाया 9 वचन 7. त्याच्या सत्तावृत्तीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवी आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आदेश हे सिद्धीस येईल. हालेलुया. प्रत्येक शिक्षणाचा अनुभव म्हणजे देवाने पहिलं परमेश्वराने अधिकार दिला आदामाला, पण आदामाने पाप केलं. आज आपण आज्ञा नियम मोडतो म्हणून ते पाप आहे. आणि ह्या पापामुळे बरोबर रोमकरस 6:23 पापाचं वेतन मरण आहे. आज जगात पाप कुठून सुरू झालं? शैतानापासून. आदाम एवाला फसवलं, त्या वंशातले आपण आले. मग आपल्याला सोडण्यासाठी प्रभू येशू क्रूसावर बलिदानाच्या द्वारे आपलं जीवन एक पवित्र, एक अभिषिक्ताचं आणि एक अद्भुत गोष्टीचं बनलं गेलं. आणि जर आम्ही एक अद्भुतमध्ये आहे, एक अभिषिक्तात आहे, एक शांतीत आहे, एक ज्ञानात आहे, एक दानात आहे, तर पवित्र आत्मा आमच्यामध्ये महत्त्वरूपाने कार्य करण्याचं काम करत आहे. हालेलुया. कारण तुमचा श्रद्धा आणि तुमचा विश्वास जो आहे तो पहिला देवावर ठाम पाहिजे. तुम्ही सांगता देवा पाणी दे, येतो का? काल प्रार्थना केल्याबरोबर पाणी आला की नाही? आलेला का नाही आलेला? तुमचं तोंडात शब्दच नाही निघत तर काय येणार? अरे देवाकडे अशी प्रार्थना करत, तो आपला बाप आहे. मग ते 60 मागण्या अगोदर येतो, तो बाप आहे.
किती वेळा एवढ्या दिवसामध्ये जसं बोलतो तसा पाऊस देतो की नाही? गडगडासहित बोलणं तर गडगडासहित, पण ही माणसं बडबडासहित आहेत. नुसती बडबड करतील पण सांगणार नाही की खरोखर परमेश्वरने मोठे अद्भुत चमत्कार केले. अरे एलियाला परमेश्वरने जे दान दिलेलं होतं, 3.5 वर्ष पाणी बंद चालू करायचं. आज इतक्या वर्षाचे मी अनुभव घेतले का ज्या परमेश्वराची मी आराधना भक्त करतो आणि त्याची स्तुती करतो, त्याचा धन्यवाद देतो, तो माझा हमेशा आहे. आपल्याला जर देवाने निवडलेलं आहे तर देवाच्या गौरवासाठीच करायचं. सांगा ना त्यांना, का नाही येत? प्रार्थनेनं मनापासून, विश्वासने मनापासून, आज्ञेने नियमने मनापासून एक स्ट्रॉंग बना. मग बघा तुम्हाला सांगतो की पवित्र आत्मा ऐकते की नाही, त्याच्या हातात आहे. एका क्षणामध्ये धडधड 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 आहे की नाही? परमेश्वर देणार आहे. लोक सांगतात हा पाऊस येणार नाही येणार, तुमचा विश्वास कुठे आहे मग? हा, ते देवभक्त थोडेच आहेत. देवभक्तामध्ये एवढी ताकद असते, शेवटला एक तारा पडेल, बरोबर? त्या ताऱ्यामधून जो एक भाग नदीच्या काठात पडेल आणि जेवढे त्या पाणी पिणारे लोक आहेत ते कडू पाणी होऊन ते मरण पावतात, असं एक दिलेलं आहे. म्हणजे भविष्य देवाचे आहे, ते होणार आहे. हे सगळं परमेश्वराने दिलेलं आहे. त्यानंतर प्रकटीकरण 16 अध्यायामध्ये बघा, घाणेरडे फोड येणार, बरोबर? एक वाटी टाकली जाईल समुद्रामध्ये, मग मासे सगळे तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर बायबल वाचा तुम्ही, प्रकटीकरण 22 अध्याय, जास्त नाही. सगळं माहिती आहे त्याच्यात, काय लिहिलेलं आहे सगळं माहिती आहे, इतिहास आहे सगळं. त्याच्यानंतर बोटी पण एक तारेने दिवस बोटी सगळे नष्ट होते. म्हणजे जे लोक गोरगरीब गरजवंतासाठी त्याच्या उत्पन्नाचा जर गोरगरिबांना काढून दिलेला नसेल तर त्याच्या जीवनात मोठ्या प्रसंगाची संकटाचा भार येईल, तेव्हा त्या खर्च त्याचा हिसाबमध्ये सगळ्या बोटीचा धंदा स्टॉप होतो. सगळ्या धंद्यावर येतात. नीतिसूत्रामध्ये बघा 3रा अध्याय वाचा, तुम्हाला दान धर्माविषयी काय काय दिलेलं आहे, वाच. माझ्या मुला माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. नियमशास्त्र दिलेले आहे त्याने शिकवलेलं आहे, आज्ञाच पाळा. हालेलुया. विचार कशापासून काय काय मिळणार आहे? दया व सत्य न तुला सोडून गळ्यात. आता गळ्यात काय माळा घातल्या म्हणून ते झालं नाही, गळ्यात घालायला सांगितलं, गळ्याच्या बाहेर नाही. आपण गळ्याच्या बाहेर घालतो. मग ते 10-20 तुम्ही नाही बोलणार, तुमच्या ठाई परमेश्वराचा आत्मा हा बोलणार आहे. त्याला हृदयावर लिहून ठेव. तू अगदी मनापासून आपल्या परमेश्वरावर भाव ठेव, आपल्या बुद्धीवर. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचा आदर्श करायचा, तो तुझा मार्गदर्शक होईल. परमेश्वराची भीती बाळग, दुष्कर्मापासून दूर राहा.
फळाला पण सत्व आहे. परिशुद्ध, तू आपल्या द्रव्याने तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाचा प्रत्येक फळाने परमेश्वराचा सन्मान कर. आपल्याला दान केलेलं आहे तर परमेश्वराचा सन्मान करायचा. मला की 3:6 पासून तो बदलत नाही. माझ्या मंदिरात सारा दशांशला अर्पण आलाच पाहिजे. आपण काय करतो? आपण देवाची नियम मोडतो. मग आपल्या धंद्यात, आपल्या संकटात, आपल्या आजारात हे सगळं येते. मग आपले पैसे वसूल झाले. अरे देवाच्या बाबतीत देव देणारा आहे, तो भरपूर मोठ्या प्रमाणात देते. पुढे बघ काय सांगते. बघा तुझी कोठारे समृद्धीने भरली जाते. आपण देवाला दिलं ते देव देईल. पार्टीला, प्रोग्रामला, कार्यक्रमला दिलं तर शैतान खाऊन जाईल. तुझी फुले नव्या द्राक्षरसाने भरून व्हावी. वचन करा माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि तुझ्या शासनाला कंटाळू नकोस. वचन 12, कारण तुझा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. इब्रिकरासमध्ये तुम्ही विचार करा 12, 5 आणि 6 वचनामध्ये दिलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये एक शिक्षण घ्यायचं आहे की देवाने आपल्याला शिक्षाचा मार्ग का देतात? की आपल्याला देवाच्या जवळ जावं, कारण सहन करण्याची शक्ती मिळते. हालेलुया. आपलं जीवन येशूमध्ये राहा. कारण प्रभू येशूने जेव्हा शिष्याला शिकवलं मत्ते 5 त्यामध्ये 2 पासून तर 12वापर्यंत वचनापर्यंत त्यांनी ते मार्गदर्शन केलेलं आहे. शिष्य कसं सहनशील बनावं त्याविषयी. तर आपल्या जीवनामध्ये एक शिकायचं आहे. तसं पौल पण सांगतो गलितिकरास 5 अध्यायामध्ये आपल्याला जीवनामध्ये 22 आणि 23 वचनामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि 15 पासून दिलेल्या आहेत. एकमेकांना चावतात त्याच्याविषयी सगळं दिलेलं आहे. तर तिकडे शिक्षण आपल्याला घेणं गरजेचं आहे की देवाच्या आज्ञाचं पालन करून देवाच्या इच्छेने आपल्यासाठी येशू मेलेला येशू प्रभू आहे. तोच आपलं जीवन आनंदित व शांतीत नेणारा आहे. त्याच्यावर आपला विश्वास राहावा म्हणून प्रभूच्या वचनात आपलं जीवन आनंदित असावं विशेष प्रार्थना करूया. सुंदर दिवसाबद्दल प्रभू तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक मिळाल्यावर प्रभूचा आशीर्वाद, आपल्याला प्रभूचा आशीर्वाद मिळावा ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया.